बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू. निदर्शनं, आंदोलनं, उपोषण, मोर्चे होण्याची शक्यता असल्यानं मनाई आदेश लागू. अमरावती विमानतळाला पंजाबराव देशमुखांचं नाव द्या. पंजाबराव देशमुख फाउंडेशनसह फुले शाहू आंबेडकर संघटनेची मागणी. उत्तर भारतामध्ये बंद कांद्याची वाहतूक पुन्हा सुरू. मनमाड लासलगावातून उत्तर भारतात कांदा वाहतूक. कुंभमेळ्यामुळे बंद होती कांद्याची वाहतूक. छत्रपती संभाजीनगर परिमंडळामध्ये 17,000 स्मार्ट मीटर. जानेवारीपासून मीटर बदलण्याचं काम सुरू. मुख्य अभियंत्यांच्या घरी देखील स्मार्ट मीटरचा वापर. अहिल्यानगरच्या मढी यात्रेत लाखो भाविकांची मांदियाळी. राज्यासह देशातील भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. आमदार प्रकाश सोळंकेंची आमदारकी रद्द करा. ओबीसी नेते टीपी मुंडेंची मागणी. तर सोळंकेंनी निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवले. ओबीसी नेते टीपी मुंडेंचा गंभीर आरोप. पुण्यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलर बसला भीषण आग. आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू. दोघांची प्रकृती चिंताजनक. शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती. उल्हासनगरमध्ये दुचाकीवरील ताबा सुटल्यानं अपघात. भरधाव वेगानं आलेली दुचाकी लोखंडी खांबाला धडकली. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. जळगावच्या चाळीसगावमध्ये अल्पवयीन बालिकेचं अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.